नमस्कार मित्रांनो, मी पवनराव आणि कोकणी कॉम्बो या माझं यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ भन्नाट होणार असा आणि ही व्हिडिओ आपल्या 2 पार्टमध्ये होणार असा. तर आता मी असं रत्नागिरीतील एका सुंदर जागा तुमका पुढे सांगणार असं आहे आणि आता आपण जाणार असो कसे काय जाणार असो सगळ्या गोष्टी तुमका सांगणार असं आहे. तर व्हिडिओ आता आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो, आता इलो पाऊस आहे जोरात, त्या मला व्हिडिओ करतो होतो आता पण पाऊस होतो. तर बघूया पुढे तुमका सांगताय ना की काय प्लॅन आपला होतो आणि आपण खाई चाललो असो, काय गोष्टी असतात ते. तर पाऊस जाऊन दे, पाऊस जाऊची वाट बघूया आणि तुमका सगळं सांगते. वातावरण काय बघू शकता, एक नंबर वातावरण. तर मित्रांनो, आतापर्यंत झालेलो प्रवास तुमका सांगते आणि ते पुढचं पण प्रवास सांगते. तर मित्रांनो, आम्ही निघालो रत्नागिरी सिटीतून. रत्नागिरी सिटीचा आम्ही हिला असं थैना पुढे विमानतळाकडनं 2 मित्रांना पिकअप करून थैना आम्ही शिळी धरणा मार्गे पाटीलवाडी मार्गे आता आपण करबुड्यात असो बघत असो. पाठीमागचो करबुड्यातलो पेट्रोल पंप हा ना जवळपास संगमेश्वर असा आता 23 किलोमीटर असा. आता आपण जाणार असो आपण जाणार असो देवरुगाचं कसा तर पुढे असा लिंगाचं डोंगर म्हणून एक जागा असा आणि एक डोंगर असा. तो खूप रत्नागिरीतील प्रसिद्ध डोंगर म्हणून ओळखलं जातात. ते आपण ट्रेकिंग करणार असो. तो व्हिडिओ होणार असा आणि आता तो व्हिडिओ होणार आपलं पूर्ण ट्रॅव्हल दाखवणार असा. मी सगळ्या गोष्टी हे जाऊन आम्ही त्या मित्राकडे स्टे करणार असो आजची रात्र आणि उद्या सकाळी लवकर उठून आपण जाणार असो ते ट्रेकिंगला. तर आपल्यासोबत मित्र असत बघू शकतात, तुम्हाला दाखवते मी पुढे. हे आपले मित्र असत बघू शकतात. तर ह्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार असो. सरळ रोड जाता. आता आपण ह्या साईडमधून गेलो आणि वातावरण बघू शकता थोडेसे पावसाचा होता मध्यंतरी, पण आता मगाशी किरणा येईल असं. तर चला आता आपण पुढे भेटूया. पुढे अजून आपले काही सवंगडी आपल्यासोबत येणार असत तर त्यांना पण भेट करून देतो तुमका. चला आता आपल्या प्रवासात सुरुवात करूया. तर आता मित्रांनो, आपण करबुडे मार्गे आता पुढे चाललो असो आणि आता हैना संगमेश्वर असा हैना बरोबर जवळपास 23 किलोमीटर असा. वारो मारण्याचा असा आवाज येता की नाही मला माहित नाही. तर खूप भारी आजूबाजू निसर्ग असा तुमका पुढे दाखवतोय मी. चला. तर मित्रांनो, या साईडला असं निवळी बाजारपेठ आता आपण बघितलं आणि हैनाच्या पुढे रोड जाता असा आणि मुंबई गोवा हायवेचं काम चालू आणि मुंबई गोवा हायवे या साईडला बघू शकतास तुम्ही. आणि आता आपली मित्रमंडळी येणार असत आहे तर ह्या साईडने येणार असत आणि आता आपण हैना पुढे देवरुखला जाणार असतं. तर आजचा जो ट्रॅक असणार म्हणजे तो उद्या असणार म्हणजे तुमचा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बघू भेटाल. तर आजची ट्रॅव्हलिंग पूर्ण प्रकारची कशी प्रकारची असणार ही आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार असते. जेवढी काय मजा असं आम्ही तर घराकडे राहणार असतो, होल्ड करणार असतो, हे सगळं गोष्टी तुम्हाला दाखवणार असते आणि काहीच्या मित्राकडे आपण राहणार असतो तर आपण तुम्हाला दाखवते मी. चला. तर मित्रांनो, आपलं नटे भाऊ असा तर ह्याच्याकडे आपण जाणार असो आणि याचा घर देवरुगात असा. तर तुझ्या घराकडनं लिंगाचा डोंगर किती लांब असा? तरी पण किती वेळ लागता? अर्धा ते 1 तास लागतं आणि डोंगराकडनं जाऊ साधारण ट्रेक असा तो 2.5 तास असतो माझ्या माहितीप्रमाणे. तो मोठा ट्रेक असणार, त्यासाठी मी एक सेपरेट ब्लॉग करणार असं आहे. तुमका मी आमची सगळी मित्रमंडळी एकत्र झाल्यानंतर त्यांची ओळख पण करून देणार असं आहे. तर सगळं येऊन दे मग तुमका भेटवतो. चला. तर मित्रांनो, आपली सगळी मित्रमंडळी इलेली आहे बघू शकता त्या साईडला असा बघा. त्यानंतर आपलं नियार भाऊ असा, सार्थक भाऊ आपलं साहिल भाऊ ओम भाऊ रोशन असा आणि आपलं सार्थक भाऊ 3 सार्थक असत 1 2 3. आता आपण नारळ फोडणार. आता आपण नारळ वगैरे सगळं फोडून आपल्या प्रवासात मेन सुरुवात करूया कारण की आता आपली सगळी गँग गेलेली आहे असा. चला. आपलं नियार भाऊ पण चला आता आपण हैना प्रवासात सुरुवात करूया. नारळ वगैरे फोडून गणपती बाप्पांचं नाव घेऊन. तर आपल्या गाड्या लावलेल्या आणि आता नारळ फोडून आपण आपल्या प्रवासात सुरुवात करूया. चला. हा असू दे फिरव. हा फिरव. हा गणपती बाप्पा मोरया म्हणा. आता आपलं शुभारंभ झालो असा. आता शुभारंभ झालेलो आहे ना. आपल्या खरी प्रवासात सुरुवात होय. आता आपण एक करून सगळे एकत्र झालेले असो. आता आहे ना आपण जाऊ दादाच्या म्हणजे आपल्या मित्राच्या घराकडे आहे ना. त्याचा हॉटेल पण असं ती ओळख पण तुम्हाला दाखवतो मी हॉटेल वगैरे. चला आता पावसात फक्त साथ देऊ काही आपल्या प्रवासात. पाऊस नसतो तर मग चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ येईल.
तर चला मित्रांनो यावा खाऊ खाऊ घे माझ्याकडे पण आम्ही पण खाऊ खा मग अरे मित्रांनो आता आपण इथं निवडीत आलो आहे. हा इथून डायरेक्ट आपण जाणार देवरुखला जाणार देवरुखला भेटूया. देवरुखला स्टिंग लेवर आपला भाऊ पुढे पण भेटला तर त्याला स्टिंग द्यायची. व्हिडिओ जाणार पण हा व्हिडिओ जाणार. चला आता आपण आपल्या सुरुवात करूया. आता एक आपला मित्र असा तो गेलो पेट्रोल करू कारण की पेट्रोलची जरा कमतरता तुमका पण माहिती आहे. तर झाला की आता आपण डायरेक्ट आपल्या प्रवासात सुरुवात करूया. व्ह्यू एन्जॉय करत करत मजा मस्ती करत मित्रांसोबत आपण आपल्या मित्राच्या घरी जाऊया. ते दुपार जेवण म्हणजे रात्री जेवण आता आपण तुला सांगतो कशा पद्धतीचा काय सगळ्या गोष्टी आपण सांगूया. त्याचं हॉटेल पण असं चला. बांगरी मार्गे जाणाऱ्या रोडने म्हणजे देवरुखला जाणाऱ्या रोडने तर आता जाऊया. आणि रस्तो एक नंबर असा ही पाठी पण आपली गँगा बरेच लोक पाठी आपले राहले असत. आणि रस्तो एवढं भारी आहे ना आपल्या एकदम घाटासारखा रस्तो आणि घाटाचा रस्तो म्हणजे तर एक भारी रस्तो असा. आणि आजूबाजूचं पण वातावरण एक नंबर असा आणि मुळात म्हणजे पाऊस पडतात त्यामुळे एक नंबरच वाटतं. अजून आहे ना आता अजून आपण किती मिनिटं लागतो अजून एक 20 मिनिटं लागतील. त्या अर्ध करून चला तर असं आपण आपल्या जागेवर एक नंबर असतो. तर मित्रांनो आता आपण येलो असो देवरुखात आणि बघू शकताच या साईडला एक रोड आणि इकडे रोड आपण ह्या रोडान खाली जाणार असो. आणि काही मंडळी येऊची असं त्यामुळे आम्ही थांबलो असो बघा. तर आहे ना आम्ही आपलं प्रवास होतो तो पुढे चालू करणार असो. आता आज आपली सगळी येऊन दे आला पण अरे बाय येता होती मस्करी करता एक थेंब पेट्रोल नाही घेशील का कट कर परत ये नाही परत नाही एवढं. आणि काय सांगतोस आता. नमस्कार मंडळी आम्ही आलो आता देवरुखला मोठेच्या घरी फिरणार पुढचा प्लॅन. चला मित्रांनो आता आपण आतमध्ये घुसला असो. हॉटेल सार्थक आता हे आहे ना फाटे फुटत आता हैनाकडे जायचं. बघा हे आहे 4 वाजता रोज 4 मला जागा हॉटेल कुठं आहे हॉटेल सार्थक ते पाहिजे बा. हब काय म्हणतो हे काय समोर म्हणतो. मित्रांनो ही आपल्या मित्राची खानावळ असा बघू शकतो. आपल्या देवरुख रोडलाच असा बघा या साईडला रोड हा. कधी गेलास तेव्हा नक्की भेट द्यावा. मित्रांनो केतकर बंधू ज्वेलर्स म्हणून दुकान असा त्या समोरच खानावळ हा आपल्या मित्राची. कधी गेलास तर नक्की भेट द्यावा. चांगल्या प्रकारचे जेवण वगैरे भेटतात. चला तर मित्रांनो इला असं फ्रेश वगैरे होत आहे आणि मग तुमका भेटते. मी आधी या साईडला घर असा फ्रेश वगैरे होत आहे मस्त पैकी मग तुमका भेटते.
तर मित्रांनो आपला अचानक भयानक प्लॅन झाला. आता आपण जाणार असो आपल्या बॅडमिंटन खेळू म्हणजे कोर्टला. एक बॅडमिंटन कोर्ट असा ते जाणार असो. उडाव उडाव उडाव. मित्रांनो मस्तपैकी खेळून वगैरे गेलो आणि आता आपण चाललो असतो जेव तर हॉटेल असं आपल्या गावात जातो जेवतो सगळेजण असतात हे बघा. चला आता आपण जाऊया बघूया कसं काय जेवण नक्की भेट देवा सांगितलं थोडं खालून कुठल्या बाहेर. चला एवढे भेटते तुमचं डायरेक्ट जेवता. बसून घे बसून घे बसून घे. जेवण आपलं बघू तुमचं. त्या साईडला असत आपल्या अजून पनीरची भाजी आहे आणि बस टेस्ट करून सांगतोय. तर मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी झाला आणि जेवण एक नंबर होता. रत्नागिरी गेल्यापासून मी पहिल्यांदा जेवण बाहेर असं ट्राय केलं. एक नंबर जेवण होता. तुम्हाला असं वाटलं रे एक नंबर. तर खरंच खूप भारी होता. नक्की ट्राय करत मी कधी येत असतं या साईडला. आणि ॲड्रेस मग तर नक्की एकदा भेट द्यावा. काका असतात आपले म्हणजे आपले सार्थकचे पप्पा. तर नक्की इलाच तर हे भेट द्यावा. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं. आता आम्ही झोपणार असो आणि उद्या सकाळी उठून आपल्या ट्रेकला जाणार असो. 2 स्पॉट ठरलेले असतात आता. तर बघूया खयचं पहिलं होता तो त्याच्यात मी व्हिडिओ बनवणार आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा टेक केअर बाय बाय. काळजी घ्या. सोयीत राहा आणि पुढचं व्हिडिओ नक्की बघा.